काय तुमच्याही घरात जुन्या न वापरत असलेल्या फाटक्या आणि तुटक्या अशा प्लाझो आहेत का? आणि ज्या जुन्या झालेल्या आहेत अशा तुम्ही टाकून दिलेल्या आहेत न वापरणाऱ्या अशा प्लाझो आहेत? तर नमस्कार भावा बहिणींनो, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन अशा आयुर्वेदिक आणि माहितीच्या आणि दुसरं म्हणजे जुगाडाच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला तर माहितीच आहे की आपण आयुर्वेदाचे पण व्हिडिओ बनवत असतो आणि दुसरं म्हणजे जुगाडाचेही व्हिडिओ बनवत असतो. आणि तसेच आपण टाकाऊपासून टिकाऊसुद्धा आपण वस्तू बनवत असतो. म्हणजे आपण बऱ्याच पद्धतीचे व्हिडिओ बनवत असतो आणि त्यातून बऱ्याच आपल्या भावा बहिणींना, आपल्या रसिक मायबापांना त्याच्यातून फायदा होत असतो. तशाच पद्धतीने बघा, आजसुद्धा आपण टाकाऊपासून टिकाऊ तर टाकाऊपासून टिकाऊ आपण काय करणार आहोत की ह्या ज्या अशा आपल्या घरामध्ये आपल्या मुली वगैरे ज्या आपल्या महिला मंडळ लॅगीज आणि प्लाझो जे असतात ते वापरत असतात आणि बऱ्याच दिवसानंतर परत काय होत असतं की ह्या ज्या प्लाझो आहेत किंवा आपल्या लॅगीज आहेत ते फाटल्याच्या नंतर किंवा जुनं झाल्याच्या नंतर किंवा काय बरेचसे अशी श्रीमंत मंडळी असते ते एकदाच प्लाझो किंवा आपले जे लॅगीज आहेत ते एकदाच वापरतात आणि त्याच्यानंतर टाकून देतात. आणि बरेचसे मंडळी काय बघा, तर जुनं झाल्याच्या नंतर टाकून देत असतात. तर आता ह्या लॅगीज किंवा ह्या ज्या प्लाझो आहेत तर टाकून न देता त्याच्यापासून आपल्याला टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवायची. कशी? टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवायची बघा. तर आणि अशा ह्या लॅगीज असल्याच्यानंतर बघा आपल्यापाशी बऱ्याचशा दुसऱ्या पण गोष्टी असतात बघा. प्लाझो असतात किंवा त्याच्यावरती घालण्याचे जे आपले टी शर्ट वापरत असतो, त्याच्यानंतर बघा टॉप वापरत असतो, कुर्ती वापरत असतो. तर अशा बऱ्याचशा वस्तू आपल्या ह्या लॅगीजवरती किंवा इतर गोष्टी आपले जेंट्स मंडळी असतील ते शर्ट वापरत असतात बघा, पॅन्ट वापरत असतील आणि ते जुनं झाल्याच्यानंतर बघा काय करतात की टाकून देतात. तर टाकून न देता आता आपण ही जी आपली प्लाझो आहे त्या प्लाझोपासून आणि एका दोरीपासून आपण आज अशी वस्तू बनवणार आहोत की ती जी वस्तू आहे ती आपल्याला रोजच्या जीवनामध्ये बघा सर्वांनाच उपयोगी पडत असते. सर्वांना उपयोगी पडत असते. लहान असो, मोठे असो, वृद्ध असो, म्हणजेच म्हातारी व्यक्ती असो, ह्या सर्वांनाच ही गोष्ट उपयोगाची पडणार आहे बघा. त्याच्यामुळं अशीच आपण आज वस्तू बनवणार आहोत की ती वस्तू खूप छान होणार आहे, खूप भारी होणार आहे. त्याच्यामुळं आपला जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे, कुठेही स्किप करायचा नाही. कारण ही वस्तूच एवढी भारी होणार आहे की तुम्हीसुद्धा ही वस्तू पाहिल्याच्या नंतर बनवल्याशिवाय राहणारच नाही. कारण ही वस्तूच अशी आहे की ती सर्वांनाच उपयोगी पडणार आहे बघा. त्याच्यामुळे हे व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे आपल्याला, कुठेही स्किप करायचा नाही. तर चला मग आता आपण करूया व्हिडिओला सुरुवात. आणि अशा पद्धतीने आपण ही जी जुनी प्लाझो आहे, बऱ्याचशा प्लाझोच्या नाड्या तुटलेल्या असतात किंवा कुठेतरी फाटलेली असती किंवा जुने झालेली असती, अशी प्लाझो आपण घेतलेली आहे. आणि ती प्लाझो बघा आपल्याला कशा पद्धतीने आता काय करायचं आहे, काय वस्तू बनवणार आहे, भरपूर खास वस्तू होणार आहे बघा. तर त्याच्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. तर बघा ही आपली अशी प्लाझो आहे. तर आपल्याला पहिल्यांदा काय करून घ्यायचं आहे की ही जी प्लाझो आहे ही आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा उलटी करून घ्यायची बघा. उलटी करून घ्यायची म्हणजे वाकारी काढून घ्यायची असं नाही. बरेच मंडळी म्हणतील उलटी करून घ्यायची म्हणजे आपण वाकारी काढून घ्यायची, तर तशी पद्धत नाही. तर हे बघा आपल्याला उलटी करून घ्यायची म्हणजे ही जी प्लाझो जी आहे आपण नेसण्याची बाजू जी आतली साईड आणि बाहेरची साईड वेगळी असते. तर जी आतली साईड आहे ते आपण बाहेरल्या साईडला घेतलेली आहे आणि जी बाहेरची साईड होते ती आतल्या साईडला घेतलेली आहे बघा आपण. आणि हे अशा पद्धतीने इथं ह्या नाड्या आहेत बघा. आणि नाड्याला आपण काय केलेलं आहे बघा, इथं एक पिन लावून घेतलेली आहे. तर ही पिन का लावून घेतलेली आहे ते पण तुम्हाला सांगतो की ही पिन का लावलेली आहे. ही पिन लावणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळं आपण काय केलेलं आहे की ह्या नाडीला आपण पिन लावलेली आहे बघा. तर अशा पद्धतीने आता आपण काय केलेलं आहे की ही जी आपण प्लाझो आहे त्या अशा पद्धतीने उलटी करून घेतलेली आहे. आणि उलटी करून घेतल्याच्या नंतर बघा आता आपल्याला काय करायचं आहे, व्यवस्थित लक्ष देऊन व्हिडिओ बघायचा जेणेकरून तुम्हाला व्यवस्थितपणे समजलं पाहिजेत कशा पद्धतीने काय केलं आहे ती. जर व्यवस्थित लक्ष देऊन जर नाही तुम्ही पाहिला तर तुम्हाला काही समजणार नाही कशा पद्धतीने काय वस्तू बनवली ती.
आणि ती सगळ्यात म्हणजे महत्त्वाची म्हणजे सर्वांना उपयोगी पडणार आहे, त्याच्यामुळं सर्वांनी लक्ष देऊन पाहिजे. तर बघा अशा पद्धतीने आता आपण ही लॅगी ही अशी सहज पद्धतीने आपण अशी उलटी करून हातरून घेतलेली आहे. तुम्ही ह्या साईडने सुद्धा हातरू शकता बघा, ह्या साईडने सुद्धा किंवा ह्या साईडने सुद्धा, काही अडचण नाही. तर आपण हे अशा पद्धतीने हातरून घेतलेली आहे ह्या साईडने आपण. तर आता ह्या साईडने हातरून घेतल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे बघा, तर इथं साधारणतः आपले गुडघे येत असतात. हे इथून पॅन्ट सुरू होते आपली, तर इथपर्यंत गुडघे येऊ शकतात. तर आपल्याला काय करायचं आहे, जिथं गुडघे येतात त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, दोन्ही साईडने पकडायचं आहे. काय करायचं आहे, हे दोन्ही साईडने पकडायचं आहे आपल्याला. आणि हे असं पकडल्याच्या नंतर बघा हे असं करून घ्यायचं आहे आपल्याला. हे इथं हे तुम्हाला लक्षात येईल बघा, हे अशा पद्धतीने दिसतं आहे का तुम्हाला, इथून असं हे अशा पद्धतीने हे डमरू आकाराचं थोडंसं तयार झालेलं आहे. तर हे अशा पद्धतीने आपण इथं असं हे दोन्ही हाताने आपण चिमटून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपण काय घेतलेले आहे, तर इथं अशीच एक जे प्लाझो पॅन्टची नाडी आहे किंवा आपली सॉक्सची नाडी आहे किंवा आपल्या घरात दुसरं काय नसेल तर एखादी थोडासा दोर वगैरे असतोच, ते घ्यायचा आहे आपल्याला. आणि तो काय करायचा आपल्याला, ह्या ठिकाणी काय करायचं आहे, हे अशा पद्धतीने बघा आपल्याला बांधायचं आहे. आणि बांधत असताना आपल्याला काय करायचं आहे की ही जी गाठण आहे ती एकदम पक्की गाठण बांधून घ्यायची बघा, एकदम पक्की, ती निसटली नाही पाहिजे. तर अशा पद्धतीने एकदम आवळून घ्यायची आहे. तर 1-2 वेळेसुद्धा तुम्ही याला फिरवून दोर जेवढी मोठी असेल तेवढी छान आहे. त्या पद्धतीने काय करायचं आपल्याला की एकदम हे पॅक करून घ्यायचं आहे बघा. डिल्लं अजिबात राहिलं नाही पाहिजे. डिल्लं राहिलं तर ती व्यवस्थित वस्तू आपली होणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की हे अशा पद्धतीने आता आपण ही गाठण जे आहे ते ह्याच्यावरती बांधून घेतलेले आहे बघा. आणि ते अशा पद्धतीने आता हे तयार झालं आहे बघा. तर आणखीन पण बऱ्याच जणाला हे जे काय तयार केलं ते लक्षात आलं नसेल, बरोबर आहे का. तर बघा आता आपण काय करणार आहोत, आता ह्याला आपण ही जी वस्तू आहे इथून आपल्याला हे असा हात घालायचा आहे त्याच्यामध्ये. आणि इथं ही जी आहे पकडून आपल्याला काय करायचं आहे की आता ही वस्तू जी आपण उलटी तयार केली ती आता सव्वाची तयार करून घ्यायची. म्हणजे आपण पॅन्ट आपण उलटी केली ती सव्वाची करून घेतली आहे बघा. आणि त्याच्यानंतर बघा हे अशा पद्धतीने आता हे तयार झालं आहे. तर आता हे तयार झाल्याच्या नंतर बघा आता आपल्याला काय करायचं आहे, तर ह्याच्यामध्ये काय करायचं आहे, आपण जे वापरत नव्हतो कपडे, जे म्हणजे जुने झालेत किंवा कुठं फाटलेत तुटलेत, अशा ज्या चिंध्या आहेत, ह्या अशा ज्या वस्तू आहेत, म्हणजे आपल्या शर्ट असेल, पॅन्ट असेल, बनियन असेल किंवा कुर्ती म्हणा किंवा टॉप किंवा घरातील काही चिंध्या कसल्याही असू द्या तुमच्या, एकदम जुन्या न वापरणाऱ्या ज्या चिंध्या असतात आपल्या घरामध्ये असं म्हणजे आपण टाकून दिलेले असते, त्याचा उपयोग काहीच नसतो आणि घरामध्ये त्याची भरपूर अशी अडचण झालेली असते बघा. पाहुणे रावळे आल्याच्यानंतर कुठेही इतरस्त अशा चिंध्या वगैरे कुठेतरी पडलेल्या असले तर ते व्यवस्थित वाटत नाही. अशा ह्या चिंध्या आपल्याला घ्यायच्यात बघा. आणि त्या काय करायच्यात आपल्याला, तर बघा आता इथंही कुठला भाग होता, तर इथून आपण नेसत असतो ही लॅगेज किंवा अशी जी प्लाझो असते ती प्लाझो बघा. तर आपल्याला काय करायचं असतं की ही जो आपण कमरेचा भाग आहे तो वरती घ्यायचा आहे आपल्याला. कुठे घ्यायचा आहे, वरल्या साईडला आपल्याला हा कमरेचा भाग घ्यायचा आहे. आता बऱ्याच जणाला वाटतं ही पिशवी वगैरे केली का काय आपण, तर ही पिशवी वगैरे आपण काही केलेलं नाही. तर तुम्ही बघा आता ही वस्तू बघा किती छान होती, पिशवी तर नाही आपली. त्याच्यामुळं बघा आता ह्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला की अशा ह्या जुन्या वस्तू होत्या आपण म्हणलेलं की जे कपडे वगैरे काय असेल ते, तर बघा ते आपल्याला काय करायचं आहे, अशा पद्धतीने आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत बघा. जुने जेवढे काय असेल ते बनेल शर्ट वगैरे काय असते ना आपले जुने किंवा फाटलेले, तर हे अशा टाकावपासून टिकावसाठी आपल्याला काय करायचं आहे, अशा पद्धतीने ह्याच्यामध्ये भरायचं आहे बघा. एक साईडने भरल्याच्यानंतर परत दुसऱ्या साईडने आता हे बघा शर्ट आपले टाकावपासून टिकाव करण्यासाठी हे टाकून दिलेले शर्ट, फाटलेले शर्ट आहेत ते सुद्धा आपण ह्याच्यामध्ये उपयोगात आणतो आहे बघा. तर हे अशा पद्धतीने ह्या साईडला एक शर्ट टाकला आपण, त्याच्यानंतर बघा ह्या साईडला सुद्धा आपण एक शर्ट टाकून घेतो आहे. तर हे अशा पद्धतीने बघा आपण
हे जे जुने कपडे आहेत ते संपूर्ण ह्याच्यामध्ये आपण भरण्याचा प्रयत्न करतो आहे बघा. तर हे अशी पण पॅन्ट आहे बघा, आपल्या छोट्या मुलीची एक पॅन्ट होती, ती पॅन्टसुद्धा आपण ह्याच्यामध्ये आता टाकून घेतो आहे. परंतु आता ही टाकत असताना आपल्याला पॅन्ट काय करायची आहे की अशीच न टाकता आपल्याला सहसा ह्याची एक घडी घालायची आहे. आता पहिली कपडे आपण काय केलेली होती की अशीच टाकून दिलेली होती, आणि आता जी पॅन्ट जी टाकतो आहे आपण शेवटी, ते बघा अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे तर घडी घालून टाकायची आहे बघा. तर ही बघा, ही घडी घालून आपण अशा पद्धतीने ठेवलेली आहे, म्हणजे जेणेकरून व्यवस्थित दिसणार आहे बघा. तर हे अशा पद्धतीने हे गाठोडं तयार झालं आहे. पण हे गाठोडं नाही, ह्याची वस्तू बघा छान वस्तू तयार होणार आहे. तुम्हाला वाटत असं नाही गाठोडं तयार झालं आहे. तर बघा आता आपल्याला काय करायचं आहे, आता ह्या अशा पद्धतीने वस्तू तयार झाल्याच्यानंतर आता आपल्याला ही जी नाडी दिसते की बघा, प्रत्येक आपल्या प्लाझोला नाडी असते, ती नाडीला आपण इथं पिन, मगाशी तुम्हाला म्हटलं होतं की ही पिन कशासाठी लावली ते पण सांगतो तुम्हाला. तर ही जी पिन आहे ते आपण कशासाठी लावलेली होती ही पिन, तर ज्यावेळेस आपण ह्याच्यामध्ये चिंध्या किंवा कपडे जे भरत होतो त्या टायमिंगला ही नाडी ही जास्त असं फुगीर होऊन ही नाडी ह्याच्यामध्ये जाण्याची दाट शक्यता होते, ही नाडी आपल्याला हातात भेटली नसती. आता ही नाडी का भेटली नसती त्याच्यासाठी पण सांगतो. नाडी जर नसती भेटली तर काय झालं असतं, तर ही नाडी नसती भेटली तर हे आपल्याला आता अशा पद्धतीने काय करायचं बघा, ही दोन्ही भाग नाडीचे धरून वडायचे. त्या टायमिंगला नाडी जर आतमध्ये गेली असती तर आपल्याला नाडी हातात भेटली नसती. मग त्याच्यासाठी आपण काय केलेलं होतं, तर ही नाडी हातात नसती भेटली म्हणून आपण काय केलेलं होतं, तर इथं पिन लावलेली होती. म्हणून आपल्याला आता ही नाडी व्यवस्थितपणे हातात भेटलेली आहे. आणि आता आपल्याला काय करायचं आहे की ही जी पिन आहे त्यात आपण साईडला काढून घेऊया. आता या पिनचं काम झालेलं आहे बघा. तर ही पिन साईडला काढून घेतलेली आहे. आणि आता आपल्याला काय करायचं आहे की असं धरून हे दोन्ही एक वेळेस किंवा दोन वेळेस असं हे व्यवस्थित हलवून घ्यायचे. आणि त्याच्यानंतर बघा आपल्याला काय करायचं आहे की ह्या दोन्ही ज्या नाड्या आहेत त्या अशा उजव्या हातामध्ये पकडायच्यात आणि दुसरा हात आपल्याला असा धरायचा आहे आणि त्याने काय करायचं, नाड्या ओढून घ्यायच्यात. आता ह्या नाड्या ओढल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता या अशा पद्धतीने बघा आता हे आवळून यायला लागलेलं आहे, बघू शकता तुम्ही. आणि हे दोन्ही हाताने नाड्या आपण वळून घेतल्याच्या नंतर बघा आपल्याला काय करायचं आहे, ही अशी गाठण बांधण्यासाठी आपल्याला हे असं वळून घेऊ हे आवळायचं आहे बघा आपल्याला. परत हे सुद्धा भाग आपल्याला काय करायचा आहे, आवळून घ्यायचं आहे. आता हे आवळून घेतल्याच्या नंतर आता आपल्याला काय करायचं आहे की हे नाडीचे दोन्ही भाग आहेत दिसतात का, या अशा पद्धतीने हे नाडीचे दोन्ही भाग जे आहेत ते आपल्याला संपूर्णपणे बघा ह्याच्यामध्ये या अंगठ्याच्या साहाय्याने हे संपूर्ण नाडीचे दोन्ही भाग आपल्याला हे आतमध्ये असे ठेवायचे. आणि आता हे ठेवल्याच्या नंतर बघा आता तुम्ही म्हणता दादा हे ठेवलं आहे परंतु आणखीन पण आपल्याला हे गाठोडं दिसतंय, मग हे काय आहे, तर थांबा सांगतो तुम्हाला. आता काय करायचं आपल्याला, त्याच्यानंतर बघा ही जी आपण बांधलेली नाडी जी आहे ती आता पलटी करायची आपल्याला. आणि पलटी केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता आता इकडल्या साईडला मस्त अशी डिझाईन निर्माण झालेली आहे बघा. का तर आपण इथं गाठण बांधून घेतलेली होती आतल्या साईडने, त्याच्यामुळं आपोआपच इथं काय झालेलं आहे, डिझाईन तयार झालेली आहे. आणि आता ही डिझाईन तयार झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे बघा, त्याला हाताने आपल्याला थोडासा आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे बघा. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, एका हाताने हे जे ह्याच्यामध्ये जे चिंध्या टाकलेल्या होत्या आपण त्या अशा हातानेच आपल्याला थोडंसं असं थापटून घ्यायचं आहे बघा. हे बघू शकता तुम्ही, हे अशा पद्धतीने थापटत राहायचं आहे. तर बघा ह्याला अशा पद्धतीने आपल्याला आता काय करायचं आहे, थापटत थापटतच थोडासा गोल आकार द्यायचा आहे आपल्याला. तर ह्या हाताने सहजपणे थापटला की गोल आकार पण त्याला येऊन जातो. साधारणतः आपण भाकरी ज्या पद्धतीने थापटत असतो त्या पद्धतीने आपल्याला थापटून ह्याला गोल आकार द्यायचा आहे बघा. तर आता हे व्यवस्थित थापल्याच्या नंतर बघा हे थोडंसं चपटं पण झालेलं आहे. आणि बघा आता हे छानशा पद्धतीनं आपलं काय तयारी झालेलं आहे, तर हे आपली पिलो तयार झालेलं आहे. आता बरेचशी मंडळी इंग्लिश जर नसेल कळत तर पिलो म्हटल्याच्यानंतर बघा बऱ्याच मंडळींना प्रश्न पडेल हा पिलो काय आहे. तर पिलो म्हणजे आपली साध्या सोप्या ग्रामीण भाषेत ह्याला उशी म्हटलं जातं किंवा तकिया म्हटलं जातं हिंदीमध्ये. तर ह्या अशा पद्धतीने आपली छानशी पिलो म्हणजेच आपली उशी तयार झालेली आहे.
किंवा तकिया तयार झालेला आहे आणि दिसताना खूप छान दिसायला लागलं आहे बघा. आता हे गाठण बांधल्यामुळं आपण काय झालं आहे की इथं आपोआपच ही जी आहे ती डिझाईन तयार झालेली आहे आणि डिझाईन तयार झाल्यामुळं ह्याला असा छान असा सुंदरपैकी छान अशी डिझाईन दिसत आहे, त्याला आकार पण छान आलेला आहे. तर बरेच मंडळी काय म्हणतील की अशा उशा भरपूर अशा बाजारामध्ये विकत मिळतात, विकत भेटतात, बरोबर आहे, पण त्याच्यासाठी पैसेसुद्धा त्याच पद्धतीचं वापरावं लागतात, म्हणजे खर्च करावं लागतात. आणि दुसरं म्हणजे ज्या चिंध्या किंवा त्यांनी ज्या वस्तू ह्याच्यामध्ये उशीमध्ये टाकलेल्या असतात त्या कशा आहेत कशा नाहीत आपल्याला काहीच माहीत नसतं, बरोबर आहे का. त्या कुठं वापरल्यात काय केल्यात त्या काहीच माहिती नसतं. म्हणून आपल्या घरच्या ज्या चिंध्या आहेत किंवा कपडे आहेत ते आपल्याला माहिती आहे, चांगले स्वच्छ कपडे आहेत. आणि तसं पण काय असतं बघा, आपल्या घरातल्या ज्या चिंध्या आहेत त्या आपण टाकून देत असतो. मग टाकून देण्यापेक्षा बघा ह्या अशा पद्धतीने बाहेर पैसे खर्च करून घाणेरडी वस्तू घरात घेऊन येण्यापेक्षा आपल्या घरच्या चिंध्या ज्या आहेत किंवा कपडे आहेत, ज्या आपण न वापरणारे कपडे आहेत, त्याच्यापासून छान पद्धतीने असे पिलो किंवा उशा तयार होऊ शकतात. तुम्ही ते गादीवरती आपल्या डोक्याखाली उशी घेण्यासाठी सुद्धा वापर करू शकता किंवा तकिया म्हणून पण वापर करू शकता किंवा आपली लहान मुलं जे आहेत ते जेवण करण्यासाठी सुद्धा त्यांना आपण ह्याच्यावरती बसवू शकतो आणि त्यांना भरपूर आनंद वाटणार आहे ह्याच्यावरती बसल्याच्या नंतर. बघा अशा पद्धतीने हा पिलो जो आहे तो तयार झालेला आहे. आणि दुसरं म्हणजे बघा बऱ्याचशा जे आपल्या प्लाझो असतात त्यांना खिसे असतात बघा. आता ते खिशाचा सुद्धा इतका छान असा उपयोग होणार आहे आपला, आपण जे पिलो बनवलेला आहे किंवा हे जे आपण उशी बनवलेलं आहे, तर बघा ह्याला सुद्धा काय आहे तर किसा आहे एक. मग अशा किशांसाठीचा सुद्धा आपण एक वापर करणार आहोत की बघा आपल्या घरात मौल्यवान वस्तू असतात किंवा घराच्या चाव्या असतात, बाईकच्या फोर व्हीलरच्या चाव्या असतात बऱ्याचशा मंडळींच्या घरात. तर अशा वेळेस ह्या चाव्यासुद्धा आपण बऱ्याच ठिकाणी लपवण्याची जागा असते, परंतु चोरांना बऱ्याचशा गोष्टी अशा माहिती असतात की लपवण्याची जागा माहिती असते, पण बरेच चोर अशा उशामध्ये कधी शोधणार नाहीत की आपल्या मौल्यवान वस्तू आहेत त्या उशामध्ये ठेवल्या असतील, असं कोणालाही वाटणार नाही आणि कोणी ठेवत पण नाही. पण अशा प्लाझोचा उपयोग बघा आपण हे बाईकची चावी असू द्या किंवा घराची चावी असू द्या, हे आपण अशा पद्धतीने बघा ह्या खिशामध्ये ठेवू शकतो. आणि त्याच्यानंतर ही उशी जी आहे ती ह्याच्यामध्ये लक्षात येतं आहे का कुठं ह्याला किसा आहे म्हणून कुठं लक्षात येईन का तर ह्या अशाच सर्वत्र डिझाईन तयार झालेले आहे, त्याच्यामुळे हे छुपे रुस्तम अशा खिसा आहे तो कुणालाही लक्षात येणार नाही. आणि त्याच्यानंतर आपण उशी हे अशी ठेवून दिली तर बऱ्याचशा मौल्यवान वस्तूसुद्धा ह्याच्यामध्ये आपण ठेवू शकतो. आणि विशेष म्हणजे आपण झोपल्याच्यानंतर ही जी उशी आहे ती आपल्या डोक्याखाली घेत असतो, बरोबर आहे का. कुणी उशी काढाय आलं, चोर वगैरे आलं तरी आपल्याला लगेच लक्षात येणार आहे, आपली मान हलणार आहे की लगेच आपण झोपेतून उठू शकतो. तर असा सुद्धा ह्या प्लाझोच्या उशीच्या किशाचा सुद्धा उपयोग होऊ शकतो बघा. तर अशाच पद्धतीने बघा भावा बहिणीनं मी जी ही उशी जी तयार केलेली आहे किंवा हे पिलो जे तयार केलेलं आहे आपण टाकाऊपासून टिकाऊ अशा प्लाझोपासून, तो तुम्हाला कसा वाटला, आवडला असल्यास ना तर आपल्या व्हिडिओला नक्की आणि लाईक आणि कमेंट करायची बघा. तसंच आपला जो व्हिडिओ जो आहे ना तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचा आहे, जेणेकरून ही आपली संपूर्ण माहिती आहे ती सर्वांपर्यंत पोहोचेल आणि सर्वांना ह्याचा फायदा होईल. तर भाऊ बहिणींनो अशाच भेटूया आपल्या नवीन आयुर्वेदाच्या माहितीपूर्ण आयुर्वेदिक आणि जुगाडाच्या आणि टाकाऊपासून टिकाऊच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.